मंडळी नमस्कार। मंडळी, पहिल्या टप्प्यातलं मतदान झाल्यानं आता दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराला वेग आलाय। हे मतदान देखील 26 एप्रिलला होणार आहे, त्यामुळे आता 24 पर्यंत प्रचाराची धूम असेल। सगळ्याच पक्षाचे प्रमुख स्टार प्रचारक आपल्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत। मात्र आपण आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत, कारण कधी नव्हे इतका बुलढाणा लोकसभा मतदारसंघ यंदा चर्चेत आहे। महायुती म्हणून शिंदे गटाकडून उमेदवाराची यादी जाहीर व्हायच्या आधीच शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी इथला उमेदवारी अर्ज भरला होता। अर्थात नंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशांनी ते माघार घेतल्याची चर्चा आहे। परंतु यावेळी बुलढाणा मतदारसंघात मोठी चुरशीची लढत असणार आहे हे मात्र खरं आहे, कारण महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना ठाकरे गटाचे नेते नरेंद्र खेडकर यांना उमेदवारी दिली आहे। महायुतीच्या शिवसेना शिंदे सेनेनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना इथून उमेदवारी दिली आहे। त्यामुळे इथला असणारा सामना हा शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच असणार आहे। पण सगळ्यात मोठी बाब म्हणजे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यासाठी या मतदारसंघात एका उमेदवाराचं मोठं आव्हान असणार आहे, आणि तो उमेदवार म्हणजेच शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचं। कारण त्यांनी इथून अपक्ष अर्ज दाखल केला आहे। तसंच रविकांत तुपकर स्वतः सांगताय की माझी लढाई ही महायुतीच्या उमेदवाराशी थेट होणार आहे आणि यामध्ये मीच बाजी मारणार आहे। या वक्तव्यानंतर बऱ्याच चर्चांना इथं उधाण आलं। पण आता खरोखरच त्यांची बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ताकद आहे का, किंवा ते खरोखरच जाधव यांना मात देऊ शकतात का, आणि जाधव यांच्या पुढे कोणत्या गोष्टीचं आव्हान ते उभं करू शकतात, तसंच जाधव यांना किंवा उद्धव सेनेचे खेडकर यांना तुपकर आता किती जड जाऊ शकतात, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मंडळी, आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा विचार करताना आपल्याला आणखी काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील, आणि त्यात म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा जो फॅक्टर आहे तो निश्चितच इथं महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। कारण 2019 मध्ये वंचित इथं तिसऱ्या क्रमांकावर होती। आताचा जर विचार केला तर 3 मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या स्पष्ट कराव्या लागतील, ज्यामुळे विद्यमान खासदारांना रविकांत तुपकर हे कसे जड जाऊ शकतात, किंबहुना विजयाची सगळी सूत्र ते कसं बदलवून टाकू शकतात हे पाहणार आहोत। त्यातला पहिला मुद्दा म्हणजे तुपकर यांच्या रूपानं नवीन चेहरा या मतदारसंघाला मिळणार आहे। नवीन पर्याय असल्यानं तसंच इथं प्रताप जाधव यांच्याबद्दल निर्माण झालेली अँटी इन्कम्बन्सी आणि गेल्या काही वर्षात विशेष म्हणजे कोरोनानंतर ज्या राजकीय घडामोडी झाल्या महाराष्ट्रात, ते सगळं नाट्य महाराष्ट्रानं पाहिल्यामुळे बुलढाण्याच्या सर्वसामान्य जनतेला आता कोणीतरी नवीन पर्याय पाहिजे असंही लोकांमध्ये बोललं जाते। कारण कितीही केलं, कोणालाही मत दिलं तरी ते मत शेवटी कोणी विचारात घेत नाही, आणि शेवटी त्याची युती किंवा आघाडी असंच होते असं मत तुपकर समर्थक व्यक्त करतायत। सर्व सत्तेसाठी एकत्र येतात, त्यामुळे आता आपल्यातला माणूस पाठवायचा आहे अशी मनधारणा तुपकर समर्थकांनी केलेली आहे। त्यामुळे एकूणच नवीन उमेदवार, सर्वसामान्यांचा उमेदवार, शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरणारा उमेदवार म्हणून रविकांत तुपकर यांच्याकडे पाहिलं जाते, आणि शेती प्रश्नावर संघर्ष करणारा उमेदवार म्हणून शेतकऱ्यांची मोठी ताकद तुपकर यांच्या पाठीमागे असणार आहे असंही दिसून येतंय। यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सत्ता बदल। याचा अर्थ सत्तेत असणाऱ्या प्रतिनिधीबद्दल लोकात नाराजी असणं हे तुपकर यांच्या पथ्यावर पडू शकतं। या मतदारसंघाचा गेल्या काही वर्षापासूनचा इतिहास जर आपण पाहिला तर बुलढाणा जिल्ह्याचा अपेक्षित असलेला बदल म्हणा किंवा विकास मतदारसंघात पाहायला मिळाला नाही असं मत आता लोकांमध्ये। त्यामुळे नवीन उमेदवार द्यायचा अशी एक सर्वसाधारण भावना नागरिकांमध्ये पाहायला मिळते, आणि याचा फटका साहजिकच विद्यमान खासदार जाधव यांना इथून बसून त्याचा थेट फायदा हा रविकांत तुपकर यांना मिळू शकतो। यातला तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती। जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही जी एक संकल्पना आहे, या संकल्पनेवर ही पूर्ण निवडणूक रविकांत तुपकर लढवणार आहेत। इथला जर इतिहास पाहिला तर 1989ला सुखदेव काळे यांनी वासनिक यांचा पराभव करत ते निवडून आले होते, आणि तेव्हाही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच इथं लढत झाली होती, आणि तेव्हा जनशक्तीचा विजय झाला होता अशी चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये। तशीच परिस्थिती आज निर्माण झाल्याचं ते म्हणतायत, आणि आजच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर आपल्यातला सर्वसामान्य वाटणारा माणूस, ज्याच्याजवळ मोठी आर्थिक संपत्ती नाही आहे, ज्याच्याजवळ मोठा राजकीय वारसा नाही, जो कष्टकरी आणि कष्टकऱ्यांसाठी सरकारशी भिडतो, ही भावना लोकांच्या मनात आहे असं रविकांत तुपकर यांचे समर्थक सांगतात। त्यामुळे ही निवडणूक आपल्या हक्कासाठी लढायची आहे असाही एक मतप्रवाह इथं दिसून येतोय, ज्याचा मोठा फटका महायुतीला बसू शकतो। अर्थातच यापेक्षाही इतर कारणं देखील आहेत, पण या तिन्ही कारणांचा जर आपण विचार केला तर निश्चितच विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडकर यांना आता रविकांत तुपकर हे जड जाऊ शकतात अशी चर्चा आहे। असं असलं तरी महाविकास आघाडीचा उमेदवार आणि त्या पाठीमागे असणारे तिन्ही पक्षांची मतं ही देखील खेडकर यांच्या मागे असतील, त्यामुळे मतांची विभागणी होणार आहे। अर्थात ही लढत तिरंगी होणार आहे हेही निश्चितच आहे। या लढतीत कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं, याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा
कडक बात.